रोल सर. गेली 2-4 दिवस सगळ्या वर्तमानपत्रात आणि बातम्यात जो होर्डिंग पॉलिसीचा विषय येतोय त्यात आमच्या स्थायी समिती अध्यक्षांचा कुठलाही आग्रह या होर्डिंग पॉलिसीत नव्हता. एक प्रस्ताव आला होता, त्या प्रस्तावाचं काय झालं असं विचारणा करण्यासाठी गैरसमजातून हा प्रकार झाला होता. आणि आज भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही हे होर्डिंगची पॉलिसी न करण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतलेला आहे. त्यामुळं प्रशासनाने खातरजमा करूनच यापुढं स्थायी समिती आणि मुख्य सभेसमोर असे प्रस्ताव आणावेत जे या शहराच्या हिताचे असतील. आणि भारतीय जनता पार्टी ही पूर्णपणे या पुणेकरांच्या हिताशी बांधिलकी जपणारी पार्टी आहे. या पुणेकरांचं ज्यात हित असेल असेच प्रोजेक्ट हे आपण पुढे नेणार आहोत. आणि त्यामुळं या संदर्भात निश्चितपणे एक मोठं धोरण भारतीय जनता पार्टीचं आहे की पुणेकरांसाठी जे जे काही करायचं असेल ते अत्यंत चांगल्या दर्जाचं आणि वेगळं असावं. त्यामुळं प्रशासनाने यापुढं पूर्ण खातरजमा करूनच अशा प्रकारच्या निविदा प्रक्रिया राबवाव्या जेणेकरून अशा प्रकारची कॉन्ट्रोवर्सी परत होणार नाही. आणि अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण जर का कुठल्या योजना प्रशासनाला करायच्या असतील तर त्या पुणेकरांच्या हिताच्या आहेत का नाही हे आधी त्यांनी तपासावं आणि त्यानंतरच अशा प्रकारच्या निविदा प्रसिद्ध कराव्यात. आणि अशा प्रकारच्या निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर यात भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही एकत्रित विचार करून त्याच्यावर निर्णय करू. आणि त्यामुळं आज या होर्डिंग पॉलिसीवर भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही ती रद्द करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. प्रस्ताव एक निविदा होती की जी की महापालिका आणि रेव्हेन्यू शेअरिंग बेस प्रस्ताव होता. परंतु प्रशासनात आणि एकूणच जर का त्या प्रस्तावात बघितलं तर काही त्रुटी असतील तर त्या प्रशासनाने करण्याचं काम आहे. स्थायी समिती ही काही टेक्निकल समिती नाही, मुख्य सभा ही टेक्निकल समिती नाही, ह्या धोरणात्मक समित्या आहेत. आणि त्यामुळे यातल्या ज्या त्रुटी आहेत ह्या दूर करण्याचं काम प्रशासनाचं आहे. त्यांनी त्यांचं काम चोखपणे केलं पाहिजे आणि त्यानंतरच अशा प्रकारच्या निविदा प्रसिद्ध झाल्या पाहिजेत. आणि त्यामुळं प्रशासनाने या संदर्भातल्या याच्या पुढच्या सगळ्या निविदांच्या खातरजमा करूनच अशा निविदा प्रसिद्ध करण्यात याव्या अशा प्रकारच्या सूचना आम्ही प्रशासनाला दिलेल्या आहेत. होर्डिंग अधिकृत आणि अनधिकृत हा विषय वेगळा आहे. अनधिकृतवर होर्डिंगवर कारवाई करावी ह्याच मताचे भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही आहोत. अनधिकृत कुठलंही होर्डिंग या शहरात राहू नये अशीच भूमिका आम्ही आधीपासून घेतलेली आहे. परंतु तो विषय वेगळा आहे आणि हा विषय वेगळा आहे. धन्यवाद.